स्टेशन चरनी रोड। अगला स्टेशन चरनी रोड। नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे फूडी सागर। तर मित्रांनो, मी आज आलेलो आहे चरनी रोड इथे। मी अशा एका रेस्टॉरंटला भेट देणार आहे जिथे 349 मध्ये आपल्याला अनलिमिटेड बुफे मिळणार आहे। आता मी चरनी रोड स्टेशन जवळच उभा आहे। तर मित्रांनो, चरनी रोड म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं ते गिरगाव, आणि गिरगाव म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं ते म्हणजे मराठी संस्कृती जपणारं ठिकाण। आणि तुम्ही बघितलंच असेल इथे गिरगावात किती मोठ्या जल्लोषात आपले मराठी सण साजरे केले जातात। त्याचं एक उदाहरण म्हणजे आपली गुढीपाडव्याची शोभायात्रा, त्याचबरोबर गणेश उत्सव, आणि असे सगळे सण ह्या गिरगावामध्ये जल्लोषात साजरे केले जातात। आणि मित्रांनो, मी या महाराष्ट्रात जन्मलेलो आहे आणि मी मराठी बोलतो, मला याचा अभिमान आहे। तर मित्रांनो, हे सर्व सांगण्यामागचं एकच कारण होतं की या महाराष्ट्र भूमीने या भारत देशाला असे थोर असे संत दिलेले आहेत, पराक्रमी पुरुष दिलेले आहेत। त्यापैकी आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा या महाराष्ट्र भूमीतच जन्मलेले आहेत। आणि तुम्ही बघू शकता किती विरोधाभास आहे। काही दिवसापूर्वीच युनेस्कोने आपल्या छत्रपती शिवरायांच्या 12 किल्ल्यांना वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा दिलेला आहे। किती अभिमानाची गोष्ट आहे ही। परंतु इकडे आपल्या महाराष्ट्रात बघताय मराठीवरून किती वादविवाद चालू आहे। असो, आपण जाऊया बॅक टू वर्क। तर मित्रांनो, आपण आता जाणार आहोत अशा रेस्टॉरंटमध्ये जे आपल्याला 349 मध्ये अनलिमिटेड बुफे देणार आहेत। आणि त्या बुफेमध्ये काय काय आपल्याला मिळणार आहे आपण सगळं बघणार आहोत। मी तुम्हाला सर्व या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर मित्रांनो, मी आता या रेस्टॉरंटच्या बाहेर उभा आहे। त्या रेस्टॉरंटचं नाव आहे पिझ्झा हेस्ट। हा बघा, हा माझी वाट बघत आहे। तर मित्रांनो, मी या रेस्टॉरंटचं तुम्हाला लोकेशन सांगतोय। चरनी रोड स्टेशन पासून अगदी 2 मिनिटाच्या अंतरावर आहे आणि हिंदुजा कॉलेजच्या अगदी शेजारी आहे। ज्याचं नाव आहे पिझ्झा हेस्ट। तर यांच्याकडे 349 ला बफेट अवेलेबल आहे। तर बघूया आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला काय काय अवेलेबल होणार आहे आणि त्याची टेस्ट आणि क्वालिटी आपण बघणार आहोत आज जाऊन। सो लेट्स गो, या मित्रांनो। मित्रों, माझ्यासोबत आहे दीपेश। वेलकम सर, आपका स्वागत है हमारे चैनल में। थैंक यू सो मच। तो मुझे आप बताएंगे आपके रेस्टोरेंट में क्या क्या मेनूज मिलते हैं? सी बेसिकली हमारा जो रेस्टोरेंट है बेसिकली इट्स अ पिज़्ज़ा हाइस्ट। द रीज़न पिज़्ज़ा हाइस्ट, एज यू कैन सी द बैकग्राउंड, बेसिकली जो नेटफ्लिक्स पे आपने सीरीज देखी होगी, मनी हाइस्ट, प्रोफेसर, टोक्यो, रियो, तो जो कैरेक्टर्स हैं उनसे इंस्पायर्ड होके एंड द सीरीज से इंस्पिरेशन लेके वी हैव स्टार्टेड दिस। सो बेसिकली अगर मैं रेस्टोरेंट का नाम actually and okay. In my personal family everybody love money, that's why first of all money also, yes. And the pizza is theme also. Okay, तो अपने इधर कौन से मेनू मिलते हैं अपने को? So basically we serve a Chinese cuisine, in that also आपके राइसेस में डिफरेंट वेराइटीज हो गए, देन आपके फ्राइजेस में, सूप्स में, देन बट स्पेशली आई वुड लव टू इंट्रोड्यूस द पिज़्ज़ाज मेन्यू, बिकॉज पिज़्ज़ाज में वी हैव मल्टीपल ऑप्शंस, द प्रीमियम कैटेगरी पिज़्ज़ाज, देन द रेगुलर पिज़्ज़ाज, आफ्टर दैट वी हैव इटालियन डिशेस एंड रेगुलर पिज़्ज़ाज आल्सो। ओके, जो मोस्ट सेलिंग है वो पिज़्ज़ाज है। या पिज़्ज़ाज है, इट्स अ मेन बेर कोर्स। यस, वही है, इट्स अ बेस। या ओके। तो मैं आज इधर अनलिमिटेड ट्राई करने वाला हूँ, तो उसका भी मुझे थोड़ा सा यानी हमारे ऑडियंस को बता देंगे कौन से अनलिमिटेड
ऑफर्स है यहाँ पे? Okay, so basically unlimited meals में ना we have two categories. First is the lunch and the second is dinner. Yes. Now उसमें भी we have kept the timer limit of 45 minutes. The reason ताकि हम लोग अपना food जो wastage हो रहा था उसको बचा लें. First Okay. reason, and second customer should be aware that they should not waste food. Okay. ज़्यादा मंगा लेंगे खाना वेस्ट हो जाएगा तो वो खाने का अपमान होता है. बराबर. बात ये नहीं है कि Yes. हमको कॉस्टिंग ज़्यादा आएगा बट वो खाने का अपमान हो जाता है. Yes. So we have kept the timer of 45 minutes. Anybody can eat. Don't worry. And it's when it comes to about service or making it. So अपना सारा service on time रहता है because kitchen is just बाजू में ही है. Yes. And just let me introduce कि इसमें आता क्या है because Yes. that's the best part कि unlimited में आता क्या है. Yes. Okay, so we are starting with soups. You get a manchow soup start. After that you will have a 3 starters. In three starters we have a cold salads, hot salads, and guess what? 3 premium pizzas. Yes. We have 3 premium pizzas. In that also, which kind of pizzas? First, you'll get a margarita, very basic one. Second, you get a puff pizza. Puff pizza. Have you ever heard about puff pizza? Puff pizza, and now the paneer tikka pizza. So Okay. basically, 3 pizzas at a one platter. After that, we'll start with garlic breads. Yes. Then peri peri French fries or regular French fries. You can customize. And last, में everybody's favorite brownie with ice cream and soft drinks. तो दीपेश जी यहाँ का टाइमिंग क्या रहता है लंच और डिनर का? So basically जो हमारा लंच का टाइमिंग है it starts from 1 o'clock till 4 o'clock जो हमारा लंच है. After that we start with dinners. ओके. और फूड के बारे में? See basically very necessary and very common we are pure Jain Oh, plus yes. a regular vegetarian. No non-veg and all. ओके. इट्स गुड. और जो पार्टीज है गैदरिंग्स है? अरे for sure you can we have a plenty of space you can anytime gather with your colleagues with your family with your friends and on everybody can come and of course we host a party over here also so it's very easy and very convenient for कितने everybody. लोग का कर सकते हो? We have a limited space so we can gather around 25 to 26 people at Okay. a time fully. थँक्यू सर. थँक्यू सो Most मच. welcome. तर मित्रांनो बघू शकता आता 349चा अनलिमिटेड जो बुफे आहे तो यायला सुरुवात झालेली आहे. त्यांनी मला पहिल्यांदाच व्हेज मंचाव सूप आणून दिलेलं आहे आणि फ्रेंच फ्राईज स्टार्टर्स आहेत आणि हे बघा ड्राय नूडल्ससुद्धा आहेत. मी थोडेसे टाकतो याच्यात मी ट्राय करून बघतो कसं आहे. बघा वाफ येते आहे गरमागरम. हे पूर्णपणे व्हेज रेस्टॉरंट आहे आणि सूपची टेस्टसुद्धा खूप छान आहे आणि मला पेरी पेरी फ्रेंच फ्राईज दिलेले आहे. व्हेरी नाईस. हे सगळं अनलिमिटेड असणार आहे. या ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत 349मध्ये आपल्याला अनलिमिटेड मिळणार आहेत. फक्त 2 गोष्टी आपल्याला वन टाईम मिळणार आहेत ते म्हणजे एक कोल्ड्रिंक आणि चॉकलेट ब्राउनी. बाकी सगळे ज्या गोष्टी आता माझ्या टेबलवर येणार आहेत त्या सगळ्या अनलिमिटेड असणार आहेत आणि काही गोष्टी आपल्याला तिथे त्यांचा बुफे टेबल लावलेला आहे तिथे जाऊन सुद्धा घेऊ शकतो आपण. तर आता मी हे 2 ट्राय करतो आहे. आता पुढे पुढे जसं माझं मील संपेल तसं वेगवेगळ्या गोष्टी येत जातील. पिझ्झा आहेत, हॉट सॅलड आहे, कोल्ड सॅलड आहे, गार्लिक ब्रेड आहे, मंचुरियन आहे. हे सगळ्या गोष्टी आपण आता बघणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी हे ट्राय करतो. खूप छान आहे. पेरी पेरी फ्रेंच फ्राईज आणि मंचाव सूप बघा तुम्ही किती एकदम हे आहे घट्ट आहे असं. हां टॉप नॉच एक नंबर. तर मित्रांनो मी आता मंचाव सूप आणि फ्रेंच फ्राईज खाल्लेले आहेत. तर मी नेक्स्ट मीलकडे वळतोय. तर हे दादा मला सांगतील कोणते कोणते आहेत. तर त्यांच्याकडे सलाड जवळजवळ 4-5 प्रकारचे सलाड आहेत. त्याच्यामध्ये कोल्ड सलाड आहे आणि हॉट सलाड आहे. तर आपण आता सर जी बताएंगे क्या क्या है? सर अपना ये है कुसली पास्ता. कुसली पास्ता. यस. ओके. हे सगळं अनलिमिटेड आहे. ये सोयाबीन चाट है सर. सोयाबीन चाट. व्हेरी नाईस. तुम्ही बघू शकता किती एकदम सर अपना ये बघायला व्हाइट किती पास्ता छान है वाटतं. माइक्रोनी का. ये क्या है सर? माइक्रोनी व्हाइट पास्ता है सर. व्हाइट पास्ता. अपना ये स्ट्रॉबेरी कुसली पास्ता है. अच्छा उसमें क्या है वो?
इसमें अपना ये है पाइनएप्पल. पाइनएप्पल. ओके ओके ओके. मित्रांनो बघू शकता किती छान कलर ड्रेसफुल वाटत आहे. अपना ये स्वीट कॉर्न चाट है. ओके व्हेरी नाईस. स्वीट कॉर्न. हे सगळे आयटम हे ये कोल्ड सॅलड मध्ये येतात. चॉकलेट टॉस. चॉकलेट टॉस. हाँ. ओके. की चीज का रहता है सर? ये अपना ब्रेड डो का जो होता है ना सर, उसका उसका. है. ओके. हाँ. वो चॉकलेट में कोटेड किया है. स्पेगेटी नूडल्स. स्पॅगेटी नूडल्स. ओके. व्हेरी नाईस. हे बघू शकता मित्रांनो जवळजवळ एक 5-6 प्रकारचे त्यांनी मला कोल्ड सॅलड दिलेले आहेत आणि त्याच्यानंतर आहे हॉट ये सॅलड. मंचूरियन ड्राई. मंचुरियन ड्राय. त्यांनी इकडे त्यांचं एक बायफर्फिकेशन केलेलं आहे कोल्ड सॅलड आणि हॉट सॅलड. त्याच्यामध्ये हे बघा ये व्हेज फ्राइड राइस. व्हेज फ्राईड राईस. हे सगळं अनलिमिटेड आहे. मी तुम्हाला दाखवण्यासाठी थोडं थोडं घेतोय. मला जसं लागणार आहे तसं मी घेणार आहे. उसके बाद काय सर? अपने हक्का नूडल्स. हक्का नूडल्स. व्हेरी नाईस. माझी पूर्ण प्लेट भरलेली आहे. हे सगळे आयटम अनलिमिटेड आहेत. तर मी हे मला आता टेस्टिंगसाठी घेतलेले आहेत. जसे मला आवडतील कुठला आयटम तुम्ही पुन्हा रिपीट करणार आहे. थँक्यू सरजी. थँक्यू. तर मित्रांनो मी आता मंचाव सूप आणि फ्रेंच फ्राईज नंतर हे सगळे जे काय आयटम्स घेतलेले आहेत ते त्यांना कोल्ड सॅलड आणि हॉट सॅलड असं म्हणतात. बघू शकता सगळं म्हणजे कलरफुल झालेली आहे माझी प्लेट. आपण रोज डाळ भात भाजी खाऊन थोडे कंटाळलो असेल तर कधीतरी विकेंडला फॅमिलीसोबत एक अनलिमिटेड ट्राय करणं बनतं आहे. कारण हे बघा आता मी हे सर्व टेस्ट करणार आहे. त्याची नावं मी विसरलो आहे. वेगवेगळी नावं आहेत. 5-6 प्रकारची नावं आहेत त्याची. तर मी पहिला सुरुवात करतो. एक हा व्हाईट पास्ता दिसतोय. व्हाईट सॉस पास्ता. हे कोल्ड सॅलडमध्ये येतं. छान आहे. स्वीट असं त्याचं हे येतोय त्याच्यामधून आणि खूप त्याच्यामध्ये त्यांनी हे टाकलेलं आहे व्हाईट सॉस टाकलेलं आहे आणि चीज पण आहे. म्हणजे स्वीट असं त्याचा फ्लेवर आहे. त्याच्यानंतर मी दुसरं हे आहे सोयाबीन आहे. व्हेरी नाईस. हे पण स्वीटच आहे. व्हेरी नाईस. एकदम डिफरंट फ्लेवर आहे याचं. आपण जे काय आपण सोयाबीन्स असतात ते आपण खातो ते नॉर्मली तिखट असतात पण हे स्वीट आहे. थोडी टेस्ट वेगळी येते याची पण. आता अजून एक मासा मला दिलेला आहे त्यांनी. व्हेरी नाईस. एक नंबर. एक नंबर. मला खूप आवडला हा पास्ता. मी पूर्ण घेतो. अजून मी परत रिपीट करणार कारण त्याचा जो सॉस जो आहे एक नंबर झालेला आहे त्याच्यात. पडला. टॉप क्लास. त्याच्यात अजून एक पास्ता आहे त्याच्याबरोबर बघू शकता तुम्ही एक पिंक कलरचा पास्ता दिला त्याने. हा पण स्वीट आहे पास्ता आणि त्याच्याबरोबर बघा पायनॅपलचे पीसेस सुद्धा येतात. पायनॅपल आहे. व्हेरी नाईस. हे आहे कॉर्न दिलेला आहे त्यांनी. हे सर्व अनलिमिटेड आहे. स्वीट कॉर्न मस्तपणे स्पायसेसमध्ये हे केलेले आहेत त्यांनी. त्याच्यानंतर हे बघूया त्यांनी काय मला नाव घेतलं माहीत नाही. मला वाटतं हे स्वीटच असणार आहे. व्हेरी नाईस. क्रंच येतो. ब्रेड आहे असं मला वाटतं त्यांनी टोस्ट केलेला आणि ते चॉकलेटमध्ये कोटिंग केलेली आहे त्याने. खूप छान त्याची टेस्ट येते. आता त्याच्यानंतर त्यांनी हे सर्व जे होते ते कोल्ड सॅलड होते आणि आता त्यांचे हॉट सॅलडमध्ये हे बघा हे 3 मेनू आहेत. फ्राईड राईस आहे, व्हेज नूडल्स आहे आणि मंचुरियन आहे. मंचुरियनची साईज बघा तुम्ही. एक नंबर.
आणि मित्रांनो एक तुम्हाला गोष्ट सांगतो, हे जे काय 349चं अनलिमिटेड मील आहे हे तुम्हाला 45 मिनिट्समध्ये कंप्लीट करायचं आहे. मी कितीही घेऊ शकता, फक्त 2 गोष्टी, ते म्हणजे कोल्ड्रिंक आणि चॉकलेट ब्राउनी हे एकदाच मिळणार आहे तुम्हाला. हा जो मील आहे 45 मिनिट्समध्ये. आणि जर तुम्ही काय वेस्टेज घालवलात तर तुमच्या बिलवर तुम्हाला 25% एक्स्ट्रा पे करावे लागते. याची नोंद घ्या आणि जे काय मागवाल ते काळजीपूर्वक मागवा, वेस्टेज होणार नाही याची काळजी घ्या. आता मी नूडल्स पण ट्राय करतो. छान. ज्या कोणाला फास्ट फूड खायची खूप इच्छा झाली असेल त्यांनी लवकरात लवकर इथे या. खूप छान टेस्ट आणि डिफरंट प्रकारचे तुम्हाला इथे जे काय हे आहेत मेनूज आहेत ते खायला मिळतील. कारण मी स्वीट पास्ता कधी खाल्ला नव्हता, तुम्हाला आज खायला मिळाला. विथ पायनॅपल, स्वीट सोयाबीन ते पण मला खायला मिळालं. आणि हा आता हे अजून एक उरलेलं हे पण मी ट्राय करतो. हे पण नूडल्सच आहेत. हे पण थोडे मला वाटतं त्याच्यामध्ये टोमॅटो सॉस वगैरे टाकून त्यांनी असं स्वीट अँड टँगी फ्लेवर येतोय त्याचा. खूप छान ब्लॅटर आहे आणि तुम्ही लवकरात लवकर या इथे. आता ह्याच्यानंतर माझ्याकडे येणार आहेत पिझ्झाचे. तो त्यांच्याकडे 3 प्रकारचे पिझ्झा आहेत ते मला आता इथे या 349मध्ये मिळणार आहेत अनलिमिटेड. आणि त्यानंतर आहे गार्लिक ब्रेड आणि शेवटला मी मागवणार आहे कोल्ड्रिंक आणि चॉकलेट ब्राउनी. ती आपल्याला एकदाच मिळणार आहे. सो मी फिनिश करतो आणि नेक्स्ट याच्याकडे जातो. मित्रांनो आता मी जे काय सलाड्स आणि जे नूडल्स आहे सगळे टेस्ट करून झालेलो आणि आता पिझ्झा आलेले आहेत माझ्याकडे. त्यामध्ये हे गार्लिक ब्रेड आहे, बघा किती छान वाटतंय. त्याच्यावर किती चीज आहे तुम्ही बघू शकता. आणि एक पफ पिझ्झा, अजून 2 प्रकारचे पिझ्झा सुद्धा येणार आहेत, ते सुद्धा अनलिमिटेड आहे. आणि मी कोल्ड्रिंक सुद्धा घेतलेलं आहे. हे 1 टाईम आहे, त्याच्यावर मी स्प्राईट किंवा थम्सअप याच्यापैकी दोघांपैकी कोणतंही कोल्ड्रिंक तुम्ही इथे मागू शकता. दिस इज 1 टाईम. सो आता मी ट्राय करतो. बघू शकता हॉट, येस, गरमागरम. एक नंबर. एक नंबर. ब्रेड पण बघा तुम्ही छान त्याने टोस्ट केलेला आहे आणि त्याच्यावर गार्लिक आणि चीज, टॉप क्लास. पफ पिझ्झा. सगळीकडे पिझ्झा म्हणजे एक पूर्ण असं राऊंडेड शेपमध्ये येणार नाही तुम्हाला, कारण इथे वेस्टेज थोडं कमी करण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे तुम्हाला जेवढं लागेल तेवढं ते देतात. एक स्क्वेअर साईजमध्ये तुम्हाला दरवेळी सर्व करत राहतील ते. हे पण अनलिमिटेड आहे. तर मी आता हे ट्राय करतो पफ पिझ्झा. याच्यामध्ये बघू शकता तुम्ही कॉर्न्स आहेत आणि व्हेजिटेबल्स आहेत, कॅप्सिकम आहे, येस, व्हेरी नाईस. आणि चीज, भरपूर चीज. मी ब्रेक करून दाखवतो तुम्हाला. हो 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 हो, टॉप नॉच. आपण जशी खारी खातो घरी तसंच आहे, एकदम क्रंची लागतंय. म्हणूनच त्याला पफ पिझ्झा म्हणत असतील कदाचित. आणि बघा सगळे त्याच्यावर व्हेजिटेबल्स, कॉर्न्स सगळे टाकलेले. तुम्ही पुन्हा एकदा एक बाईट घेतो. टॉप नॉच, नेक्स्ट फ्लेवर. तर मित्रांनो मी अनलिमिटेड मील मागवलेलं आहे, परंतु इथे काय आपले फ्रेंड्स आहेत, मित्रमंडळी आहेत, ते एन्जॉय करत आहेत इथे पिझ्झा हेस्टमध्ये त्यांचं फूड. तर त्यांचं काय मत आहे या रेस्टॉरंटबद्दल आपण विचारून घेऊ आणि त्यांनी काय मागवलं आणि त्यांचं काय प्रतिक्रिया आहे ते आपण विचारून घेऊ. दादा काय मागवलं तू? मी मागवला एक चायनीज प्लेटर आहे आणि एक मिक्स प्लेटर आहे. अच्छा. मी दर टाइम येतो आणि इकडे म्हणजे मी प्लेटर ऑर्डर करतो, कारण की इकडचा प्लेटर जास्त डिलिशियस असतो आणि ते बजेटमध्ये असतं. येस, बजेटमध्ये. हो. ते मॉजिटो जे आहेत हा ते इन्क्लुडेड आहे. इन्क्लुडेड आहे आपल्याकडे लय काय ऑप्शन आहे त्यामध्ये, आपण काय पण तिकडे घेऊ शकतो त्याच्यामध्ये. आणि व्हॉट एव्हर टेस्ट इज लाईक ऑसम. ऑसम. ओके. परत परत यावं असं वाटलं.
या हे जे मील आहे हे मोस्ट ऑफ द न्यू जनरेशनला खूप आवडतं, फास्ट फूड. आणि लहान मुलं आपल्या घरातली जी चिल्लर पार्टी आहे त्यांना सुद्धा खूप आवडतं. त्याची सुद्धा तरतूद या रेस्टॉरंटमध्ये आहे. जर तुमचं कोण लहान मुलं येत असेल अबाव 3 इयर्स आणि बिलो 8 इयर्स तर त्यांना 199 मध्ये हा प्लॅटर आहे. तर याची पण सर्वांनी नोंद घ्या. सो मी फिनिश करतो आणि मी शेवटी जाणार आहे चॉकलेट ब्राउनीकडे. तर मित्रांनो एवढं सगळं खाल्ल्यानंतर चेरी ऑन द टॉप स्वीट डिश शेवटी येते. ती आहे चॉकलेट ब्राउनी विथ आईस्क्रीम. बघू शकता. हो हो, फक्त हे 1 टाइम आहे आणि कोल्ड्रिंक 1 टाइम आहे. बाकी सर्व जे आयटम मी याच्या अगोदर खाल्ले आहेत ते सगळं अनलिमिटेड आहे. किती वेळाही तुम्ही मागू शकता 349 मध्ये. ओके, सो आय ट्राय चॉकलेट ब्राउनी. जेवढं काही युद्ध झालं माझ्या पोटात ते आता हा चॉकलेट ब्राउनी गेल्यानंतर थंड होणार आणि थंड वाटतं, एकदम रिलॅक्स वाटतंय. व्हेरी नाईस. खूप एन्जॉय केला हा मील. मित्रांनो असेच फूड रिलेटेड व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा जे अनलिमिटेडसाठी बघत असतील कुठे ऑप्शन आहेत का. आणि जर तुमच्या जवळपास कुठे अनलिमिटेड ऑफर चालू असेल तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये त्या रेस्टॉरंटचं नाव आणि ॲड्रेस मला सेंड करा. मी नक्की तो व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद.